आपण बोलूयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, त्या ठिकाणी बारामती शहरापासून काही अंतरावरती हा अपघात, त्या अपघात स्थळावरती मी आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण हे विमान पडलेलं जे आहे दृश्यांमध्ये ते बघू शकतो। कशा पद्धतीनं हे विमान जळून खाक झालेलं आहे त्याची ही दृश्य पाहायला मिळत आहे। दृश्यांमध्ये विमानाचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते देखील पूर्णतः जळून गेलेले आहे। जे दृश्य आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यानुसार विमानात पुढचा भाग जो आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे। विमानामध्ये असलेले सीट्स जे आहेत, बसण्याची जी व्यवस्था आहे, आसन व्यवस्था, ती देखील जळून खाक झालेली आहे। विमानाच्या आतमध्ये असलेले वायरिंगचा पार्ट असेल, प्लास्टिकचा पार्ट असेल, तो देखील त्याची देखील अक्षरशः पूर्णतः कोळसा झालेला आहे। ज्या ठिकाणी हे विमान पडले आहे त्या विमान ज्या भागामध्ये पडलेलं आहे त्या भागामध्ये देखील पूर्ण कोळसा जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण काजळी जी आहे या विमानाच्या नंतर जी काजळी निर्माण होती ती या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा भाग जो साधारणतः 400-500 मीटरचा भाग जो आहे तो पूर्णतः काळा झालेला आहे। ज्या ठिकाणी हे विमान पडलं त्या ठिकाणी काही झाडं जी आहे ती होती काट्याची, ती झाडं देखील पूर्णतः जळून खाक झाली। त्या झाडांचा देखील अक्षरशः कोळसा झालेला आहे। जिवंत झाडं ती होती आणि हिरवीगार झाडं होती। तर आता दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या झाडांवरती हे विमान पडलंय ते झाडं अक्षरशः जळून खाक झालेले आहे, त्यांचा देखील कोळसा झालेला आहे। तर विमानाचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विमानाचे काही चाकं जे आहेत ते देखील तुटून पडलेले आहे। विमानाच्या चाकांवरती असलेले जे टायर्स आहेत ते देखील जळलेले आहे। एक टायर जो आहे तो ज्या ठिकाणी विमान आहे अगदी त्याच्या जवळ पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। जो लँडिंगच्या वेळेला वापरला जातो तो समोर पडलेला आहे आणि त्याच्या अगदी पुढच्या बाजूला आणखी 2 टायर जे आहेत विमानाच्या पुढच्या लँडिंगच्या वेळेला वापरले जाणारे ते देखील अशा पद्धतीने तुटून पडलेले आहे। विमानामध्ये जी सिटिंग अरेंजमेंट असती, सीट्स असतात, ते देखील पूर्णतः तुटून बाहेर पडलेले आहे। ज्यामध्ये आपण ही दृश्य जर बघितली तर 2 ते 3 सीट जे आहेत ते एका बाजूला पडलेले आहे आणि 2 सीट्स समोरच्या बाजूला पडलेले आहे आणि काही सीट्स जे आहेत अर्थात मागच्या बाजूला जिथे VIP बसलेले असतील त्या बाजूचे सीट्स मात्र ह्या पूर्णतः आगीमध्ये जळून खाक झालेले आहे असं दिसतंय। समोरचा भाग, विशेषतः विमानाचा समोरचा भाग जो आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे, कारण विमान ज्या वेळेला कोसळलं त्यावेळेला समोरच्या बाजूने ते पडलं आहे अशा प्रकारची माहिती आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। ज्यावेळेला उतरण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळेला ते समोरच्याच बाजूने उतरण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि त्याच वेळेला तो समोरच्या बाजूने थेट जमिनीवर आदळलं आणि त्यानंतर मात्र विमानाचा अशा पद्धतीनं पूर्णतः कोळसा झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। पुन्हा एकदा ही दृश्य जी बघतोय आपण ती या रनवेच्या अर्थात धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हा रनवेचा भाग आहे, धावपट्टीचा भाग आहे आणि त्या धावपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या खड्ड्यामध्ये हे विमान पडलेलं आहे। पुन्हा एकदा ह्या बाजूचा भाग जर आपण बघितला, माझ्या मागच्या बाजूला जर आपण गेलं तर इकडे तुम्हाला रनवे पाहायला मिळतो, धावपट्टी पाहायला मिळते आणि याच धावपट्टीवरती हे विमान जे आहे ते उतरण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता। पुन्हा एकदा या विमानतळाची अर्थात या धावपट्टीची दृश्य आपण पाहतोय। माझ्या मागच्या बाजूला ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीवरती हे विमान उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो वैमानिकाचा होता, मात्र दुर्दैवानं हे विमान जे आहे ते या ठिकाणी उतरू शकलेलं नाही आणि त्यानंतर मात्र हे विमान या परिसराला घिरट्या घालून पुढे गेलं आणि पुन्हा एकदा या धावपट्टीवर त्याचा येण्याचा ज्यावेळेला प्रयत्न होता त्यावेळेला मात्र त्या धावपट्टीवर येऊ शकलं नाही आणि थेट जो खड्डा आपण यापूर्वी बघितला समोरच्या बाजूला त्या खड्ड्यामध्ये जाऊन ते विमान पडलं। अर्थात ही धावपट्टी या बाजूला आहे आणि समोरच्या बाजूला ज्या खड्ड्यात आपण काही क्षणापूर्वी विमान बघितलं, विमानाचे पार्ट्स बघितले, अर्थात ह्या ज्या गाड्या लागलेल्या आपल्याला पोलीस यंत्रणांच्या मोबाईल फॉरेन्सिक लॅबच्या ज्या गाड्या आपल्याला लागलेल्या दिसतात अगदी त्याच्या बाजूला तो एक खड्डा आहे 100 मीटर अंतरावरचा आणि त्या खड्ड्यामध्ये ते विमान पडलेलं आहे। म्हणजे अवघ्या धावपट्टीपासून अवघ्या 100-150 मीटर अंतरावरती हे विमान पडलेलं आहे आणि कदाचित जर हे विमान या धावपट्टीवर आलं असतं किंवा या ठिकाणी जर ते आलं असतं तर सुखरूपपणे ते लँडिंग होऊ शकलं असतं, मात्र दुर्दैवानं त्या लँडिंग करणाऱ्या वैमानिकाला ते लँड करता आलं नाही। त्यामुळे ती काही तांत्रिक अडचण त्याच्यासमोर होती आणि त्यामुळे हे या धावपट्टीपर्यंत पोहोचू शकलं नाही। मात्र धावपट्टीपासून अवघी जवळच्या अंतरावर एका खड्ड्यामध्ये ते विमान पडलं आणि त्यामध्ये दुर्दैवानं हा सगळा अपघात घडला। या अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। लक्ष्मण, अतिशय दुर्दैवी आणि भीषण हा अपघात झालाय। तर ही काही दृश्य आपण बघतोय। तर रुग्णालयाबाहेरची दृश्य आहेत ही। एकीकडे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर हा लोटलाय। दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, शेवटचं एकदा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा जनसागर लोटलेला आपण दृश्यांमध्ये बघतोय।
तर दुसरीकडे हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य आहेत. अजित पवारांच्या मृत्यूने राज्यभरात हळहळ आहे. राज्याला हादरवणारी ही मोठी बातमी. काही वेळामध्येच अजित पवारांचं पार्थिव हे आणलं जाणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे झालेली आपण बघतोय. अतिशय दुर्दैवी हा सगळा अपघात झालाय. आपण जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे. लक्ष्मण, ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जशी नागरिकांची गर्दी आहे, अजित पवारांना बघण्याची गर्दी आहे, त्याच पद्धतीने अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी देखील आता नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे. जे लोक अजित पवारांना अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी येत आहे ते लोक सगळे या धावपट्टीच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी या विमानाचा अपघात घडला त्या ठिकाणी येत आहे. आपण ही दृश्य बघतोय. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी होती. पोलीस मात्र या सगळ्या लोकांना या परिसरातून बाजूला करताय, कारण हा धावपट्टीचा परिसर आहे आणि या ज्या ठिकाणी ही धावपट्टी आहे त्या ठिकाणून 3.5 किलोमीटर अंतरावरती बारामती शहर आहे. बारामती शहरापासून 3.5 किलोमीटर अंतरावर 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती ही धावपट्टी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या धावपट्टीच्या अगदी बाजूला हा अपघात घडलेला आहे. पुन्हा एकदा आपण ही धावपट्टी प्रेक्षकांना दाखवणार आहोत की कशा पद्धतीने हा रनवे तयार करण्यात आलेला. आपण बघतोय दृश्यांमध्ये प्रचंड मोठा असा रनवे करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठी विमानं जी आहेत ती देखील लँडिंग केली जाऊ शकते अशा पद्धतीचा एक सुसज्ज अशा स्वरूपाचा रनवे या ठिकाणी आहे. या ठिकाणीच काही अधिकारी अजित पवार यांना रिसीव्ह करण्यासाठी उभे होते, दाखल होते. अर्थात अजित पवार याच ठिकाणी लँड होणार होते आणि याच ठिकाणी अजित पवार यांना रिसीव्ह करण्यासाठी काही अधिकारी या परिसरामध्ये दाखल झालेले होते, उभे होते. मात्र दुर्दैवानं हे विमान जे आहे ते या धावपट्टीवर उतरू शकलं नाही. ते काही वेळ बिघाड त्याच्यामध्ये झाला आणि त्यानंतर विमान काही वेळ हवेमध्येच या परिसरामध्ये फिरत राहिलं. समोर जे गाव आपल्याला दिसतंय, हे घरं जे दिसत आहे, तर धावपट्टीला लागून असलेल्या काही घरांमधल्या गावातल्या काही लोकांशी ज्यावेळेला आम्ही बोललो त्यावेळेला त्या गावामध्ये घरांमध्ये असलेल्या महिलांनी देखील हेच सांगितलं की विमान जे आहेत ते ज्यावेळेला लँडिंग केलं जातं त्यावेळेला फार इतका मोठा आवाज कधी होत नाही. मात्र आज त्या विमानाने खूप असा मोठा आवाज केला आणि ती जी वेळ होती अपघाताची, ती लहान मुलं जी आहेत ती शाळेत जाण्याची वेळ होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी लोक जे आहेत ते घराच्या बाहेर घराच्या परिसरामध्ये होते. काही लोक अंघोळीला जात होते. अर्थात हे गाव आहे छोटं आणि त्यामुळे घर आणि त्यांचे जे अंघोळीचे बाथरूम आहेत किंवा हा परिसर जो आहे तो एका अंतरावर आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर हे लोक जे आहेत ते पडत होते. त्यामुळे त्या लोकांना ही सगळी घटना जी आहे ती सांगता येते. काय घडलं हे देखील सांगता येते. त्याचं कारण असं आहे, एक छोटं गाव या बाजूला आहे, वस्त्या आहेत आणि त्या वस्त्यांमधले लोक सकाळच्या वेळेला साधारणतः बाहेर असतात आणि त्यावेळेला हा अपघात घडला. त्यामुळे 2-3 महिला ज्या वेळेला घरातल्या होत्या त्यांना ज्यावेळेला आम्ही विचारलं त्यावेळेस त्या महिलांनी हेच सांगितलं की विमानाने जोरदार आवाज करायला सुरुवात केली. त्यानंतर विमान नेहमीप्रमाणे आम्ही नेहमी या ठिकाणी विमान उतरताना बघतो त्यावेळेला विमान सहजरित्या असं समोरच्या बाजूला जातं आणि त्यानंतर ह्या धावपट्टीवर येऊन असं पुढे जाऊन त्या ठिकाणी ते विमान थांबत असतं. मात्र आज तसं घडलं नाही. आज नेमकं घडलं काय असं ज्यावेळेला त्यांना विचारलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की विमान या धावपट्टीच्या या टोकाला, अर्थात ही जी हा शेवटचं टोक आहे, माझ्या मागच्या बाजूला हे धावपट्टीचं शेवटचं टोक आहे, इथेच विमान जे आहेत ते या शेवटच्या टोकाच्या परिसरामध्ये येत असतं आणि त्यानंतर ते पुढे जाऊन थांबतं. मात्र आज असं घडलं की विमान या धावपट्टीच्या कुठल्याच भागामध्ये उतरू शकलं नाही. त्यावेळेला मात्र हे विमान जे आहे ते या धावपट्टीच्या वरच्या बाजूला घिरट्या घालत बसलं आणि त्यानंतर हे विमान आहे ते समोर असलेल्या नाल्यामध्ये, म्हणजे हा डोंगराचा एक छोटा भाग आहे. अर्थात ही टेकडी आहे छोटीशी ज्या ठिकाणी ही धावपट्टी तयार करण्यात आलेली आहे. ही टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या अगद्या मागच्या बाजूला म्हणजे एका बाजूला जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मी आपल्याला तीच दृश्य दाखवणार आहे की ज्या ठिकाणी हा अपघात घडला. ज्या पोलिसांच्या काही मोबाईल फॉरेन्सिक लॅबच्या ज्या गाड्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे, पोलिसांच्या वाहनं जी आपल्याला पाहायला मिळते, अगदी त्याच्या खालच्या बाजूला ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणची ही दृश्य दाखवतोय. खाली ज्या ठिकाणी आहे त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा स्वरूपात त्याची ही अवस्था झालेली आहे, कशा पद्धतीनं विमान पूर्णतः जळून खाक झालेलं आहे ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे एकूण आपण अंदाज जर लावला तर विमानाची धावपट्टी आणि विमान ज्या ठिकाणी कोसळलंय त्याचं अंतर फारसं नव्हतं. अगदी काही अंतरावरती आल्यानंतर हे विमान कोसळलेलं आहे. त्या ठिकाणी त्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि अपघात झाल्यानंतर विमानाची काय अवस्था झाली आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळे पार्ट विमानाचे ते वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहे. पूर्ण भाग जो आहे तो विमानाचा जळून खाक झालेला आहे. विशेषतः विमानाची जी पुढची बाजू आहे ती या अपघातामध्ये जळून खाक झालेली आहे. विमानामध्ये असलेली सिटिंग व्यवस्था जी आहे ती यामध्ये जळून खाक झालेली आहे. विमानाच्या
मध्ये असलेले जे काही प्लास्टिकचे पार्ट्स असतील ते पूर्णतः जळून खाक झालेले आहे, त्यांचा कोळसा झालेला आहे. ज्या ठिकाणी हे विमान पडलेलं आहे त्या ठिकाणी जी काटेरी झाडं होती ती झाडं देखील या विमानाच्या अपघातानंतर काही आग या ठिकाणी पसरलेली होती, त्या आगीमुळे ती झाडं सुद्धा या ठिकाणी पूर्णतः जळून गेली, त्याचा देखील कोळसा झालेला आहे. आणि ही दृश्य आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणची. आणि समोरच्या बाजूला ही जी घरं आपल्याला पाहायला मिळतात त्या घरातल्या नागरिकांनी जसं यापूर्वी सांगितलं की आम्ही सुरुवातीला ज्यावेळेला हे विमान कोसळलं त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तिकडनं धाव घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडे घरामध्ये असलेल्या ड्रम्स असतील, पाण्याचं जे साहित्य असेल, बकेट असतील, त्याच्या मदतीनं त्यांनी या विमानाची आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यावर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवानं या विमानामध्ये असलेला एकही व्यक्ती वाचू शकला नाही. आणि या परिसरामध्ये असलेल्या अजित पवार यांचा मृतदेह जो आहे तो देखील ओळखला आणि त्यांनी देखील सांगितलं की हा अजित पवारांचा मृतदेह आहे असं देखील या परिसरामधल्या असलेल्या लोकांनी सांगितलं. आम्ही ज्या वेळेला विमानाच्या परिसरामध्ये आलो त्यावेळेला वरती काही अधिकारी होते जे अजित पवार यांना रिसीव्ह करण्यासाठी आलेले होते, ते देखील खाली आमच्यासोबत पळत आले आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर मदतीसाठी आम्हाला विनंती निश्चितच केली. लक्ष्मण, तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ आम्ही. आता